हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. कशा आहात तुम्ही सर्व? मस्त मजेत ना? आशा करते की मस्त मजेतच असाल. चला, तर मी अनुराधा माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आत्ता येताना ना मी सर्व हा बाजार घेऊन आलेली आहे. म्हणजे जे पण आता लागणार आहेत भाज्या वगैरे किंवा असे फ्रुट्स वगैरे घरामध्ये नाही आहे, संपले होते. ते सगळे मी येताना मार्केटमधून घेऊन आलेली आहे आणि बाहेर खूपच पाऊस पडतो आहे. त्याच्यामुळे ना आता मी काय करणार आहे, जेवढं पण सगळं सामान आणलेलं आहे ना, ते इथे धुवून घेणार आहे. तर मी इथे तुम्हाला दाखवते की माझं जे भांडी मस्तपैकी चमकतात ना ॲल्युमिनियमची भांडी, त्या ह्या साबणाने, तो काळा साबण असतो ना, तो ॲल्युमिनियमची भांडीने मस्तपैकी चमकतात. आणि हे आहे मी आणलेलं अमूलचं काऊ घी आहे. पण ते काय आहे, मी पहिल्यांदा हा काऊ घी आणलेला आहे, नाहीतर मी दुसऱ्या कंपनीचा आणते. पण बघूया आता नंतर, अजून मी ओतलं नाही आहे. जेव्हा ओतेल ना तेव्हा मला कळेल की हा कसा आहे म्हणून. तुम्ही कोणता मला सजेस्ट करू शकता की किंवा चांगला कोणता तूप वापरण्यासाठी तुम्ही सांगू शकता, तर प्लीज मला कमेंट करा आणि सांगा. आणि इथे आता मी अमूलचं दूध मी तर नेहमी वापरते, तर तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही प्रत्येक ब्लॉगमध्ये माझ्या बघितलंच असाल. अमूलचं दुधापर्यंत ठीक आहे, पण अमूलचा काऊ घी आहे ना, तो मी पहिल्यांदा आणला होता. तर त्यासाठीच मी सांगते की तुम्हाला असं कोणता चांगला वाटतो घी, की हां ताई हा चांगला आहे, हा वापरा, तर मी तो नक्की वापरण्याचा प्रयत्न करेन. तर चला, आता इथे सगळं मी हे धुण्यासाठी सगळं फ्रूट्स आणि भाज्या वगैरे सगळे काढून घेते. अंडी वगैरे आता 2 दिवस सॅटर्डे संडे आम्हाला अंडी वगैरे लागतील नाश्त्याला. त्याच्यासाठी मी अंडी इथे फ्रीजमध्ये वगैरे ठेवून दिलेली आहेत. बाकीचं सगळं इथे जे भाज्या वगैरे आहेत ना, आता पावसाळ्यात काय होतं, एरवी आपल्या भाज्या सगळ्या व्यवस्थित सुक्या वगैरे असतात भाजीवाल्याकडे. पण ना पावसात ना ही फळं किंवा भाज्या आहेत ना, सगळ्या ओल्या झालेल्या असतात, एकावर एक असतात. छत्रीचं वगैरे पाणी पडलेलं असतं. त्याच्यामुळे मी काय करते, मोस्ट ऑफ ना एरवी तर मी धुवत नाही. तुम्ही बघितलंच असाल, मी डायरेक्ट आणलं की सगळं व्यवस्थित करून लावून ठेवते फ्रीजमध्ये. पण आता कसं पावसामुळे थोडंसं नाही, फळं आणि सगळं हे आहे ना, भाज्या वगैरे मी व्यवस्थित धुवून वगैरे घेणार आहे. ते एका साईडला कपड्यावरती नितळायला ठेवलेलं आहे. आणि ते तुम्हाला मी हे सांगते की मी ना पपई आणलेला आहे ना, मागच्या टायमाला मी पपई आणलेला ना, तो थोडासा माझा ना मस्त म्हणजे तो छान होता, पण त्याच्या आधी आणलेला थोडासा माझा खराब निघाला होता. आता पण हा पपई आहे ना, थोडासा ना कच्चा आहे. म्हणजे मी असं तुम्हाला तेच वाजवून दाखवत होती. तुम्हाला तर ते मी साऊंड म्यूट केलेला आहे. पण मी बघितला तर तो जरा कच्चा आहे, तर त्याला चांगले 2 दिवस लागतील. पण तो मला थोडा स्वस्तात पडला म्हणून मी घेऊन आलेली आहे. इथे मी ड्रॅगन फ्रूट पण घेऊन आलेली आहे. आणि हे ना लालवाले ड्रॅगन फ्रूट आहेत. खूप मस्त, खूप छान लागतात. ह्याच्या आधी पण मी 2 ते 3 वेळा खाल्लेलं आहे. खूप मस्त, आणि मला ते खूपच आवडतात. आणि हे मला ना 100 रुपयाला 4 मिळालेले आहेत. एवढ्यासाठीच 4 मिळालेले आहेत, कारण का त्याची वरची साल आहे ना, थोडीशी ना सुकलेली असते. तर ते ना पहिला 100ला 2 देतात. आणि नंतर मग जसं जसं त्याचं हे कमी कमी होतं ना, म्हणजे वरती सुकत थोडंसं जातं ना, मग ते थोडंसं म्हणजे कमी भावामध्ये देतात. पण तुम्हाला मी नंतर कापून दाखवते. ड्रॅगन फ्रूट एकदम मस्त आतून छान लाल आणि एकदम गोड होते. तर चला, इथे मी सगळी भाज्या वगैरे सगळं धुवून घेतलेलं आहे. आता थोडंसं प्लॅटफॉर्मवरती ना भाज्या धुवून वगैरे झाल्याच्यानंतर ना, अगदी म्हणजे ह्या बाजूलाच लगेच बेसिन आहे. त्याच्यामुळे सगळं पाणी होतं. त्याच्यामुळे ना मी आता सगळं पहिला किचन म्हणजे सगळं गॅस शेगडी वगैरे छान असं सगळं स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते की ड्रॅगन फ्रूट कट करते. आता काय होईल, मिताली ऑफिसमधून येईल, त्याच्यामुळे ना ती पण थोडंसं खाईल आणि आम्ही पण थोडंसं खाऊ. आणि मला थोडंसं तुम्हाला दाखवायचं पण होतं की ड्रॅगन फ्रूट बघा आतून इतका मस्त आहे ना, बघा पूर्ण ना, जरी साल त्याची ना वरून जरी नरम झाली ना, तरी पण आतपर्यंत जी साल असते ना, ती छान स्ट्रॉंग कडक असते. आणि बघा फ्रूट आतमधलं जे फळ आहे ना, ते सुद्धा छान असं लबलबीत होत नाही, तो छान असा कडकच असतो. हा बघा दुसरासुद्धा मी कट करून दाखवलेला आहे. तो सुद्धा मस्त असा छान लाल आणि आतून फळ कडकच होता. मस्त ह्याचे ना छान असे पीसेस करून घेतलेले आहेत. आणि मी टेस्ट करून बघायचे ना तुम्हाला मस्त दाखवते. मी अशा प्रकारे पीसेस करून घेते. आणि म्हणजे मुलांना असं कापून ठेवलं ना की येता जाता मुलं खातात. माझा हात पण बघितला किती लाल मस्त झालेला आहे. जसं जांभूळ खाल्ल्याच्या नंतर किंवा आपल्या हातावर चोळल्याच्या नंतर कसा त्याचा कलर येतो, तसा हा ड्रॅगन फ्रूटचा ना मस्त कलर आलेला आहे. आणि मी टेस्ट करून बघितलं ना, खरंच खूप आतून मस्त गोड, कारण का तो छान असा पिकलेला पण होता ना. तर माझा बघा मोह आवरत नव्हता म्हणून मी अजून एक पीस खाल्लेला आहे. परत तिसरा पीस पण खाल्लेला आहे. तर इथे ना छान मला खूप आवडला, तो गोड होता म्हणून मी असं मनोहरला देता देता, आता हे प्लेटमध्ये काढले ते मनोहरला देणार, आणि बाकीचे आहेत ना ती मुलं खातील वगैरे, तर ते देता देतासुद्धा मी तोंडामध्ये एक पीस टाकलाच. तर आता हे मग मनोहरला आहे ना देऊन येते. आणि त्याच्यानंतर पुढे आहे ना, हे बघा अजून पण माझं तेच चाललं आहे, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न चाललं आहे की ड्रॅगन फ्रूट खूप छान मस्त कलर वगैरे आणि खूप मस्त होते.
तर चला, इथे सगळं ना मी आता फळं आहेत ना ती सगळी छान व्यवस्थित ना, पाणी जर ह्याला राहिलं तर ना ते खराब होण्याची शक्यता असते. म्हणून मी थोडंसं ना असं डॅब करून घेते कपड्याने आणि एका साईडला ठेवून देते. थोडंसं वाऱ्यावर ठेवलं की ते असे ॲटोमॅटिक सुकून पण जातील. बाकी सगळे जे भाज्या म्हणजे ते मिरच्या वगैरे आहेत, कढीपत्ता वगैरे आहे, ते एका डब्यामध्ये मी सेट करून ठेवते. मला खूप म्हणजे आधी तुम्हाला दाखवलं असेल मी एकदा की मी ना फ्रीज ऑर्गनाइजसाठी ना एक डब्बे मागवले होते. मला 10 सेट मिळाले होते. त्यातला ना एक डब्बा तुटलेला असल्यामुळे ना मी जो तो रिटर्न केला ना तो परत मागवलाच नाही. तर आता मला ते लवकरात लवकर मागवायचं कारण का भाज्यांना अशाच ठेवून ह्या पिशवीमध्ये बांधून ठेवून ना थोडंसं मला म्हणजे गर्दी झाल्यासारखी वाटते फ्रीजमध्ये. तर बघूया ते आता मिताईला सांगायचं आहे की ऑर्डर कर म्हणून. मला ते ऑर्डर वगैरे करायला अजिबात जमत नाही. ती जेव्हा करेल तेव्हा माझे डबे येतील. आता याच्यामध्ये ना बघा मी ना इथे भाज्या पण धुवून घेतल्या, त्या पण व्यवस्थित चाळणीत ठेवते. म्हणजे काय त्याचं पाणी निथळून गेलेलं आहे कपड्यावरती आणि आता हे फ्रीजमध्ये तसेच ठेवते. आणि आता ह्याला मला म्हणजे मी 2 प्रकारचे वांगे आणलेत. एक भरीतसाठी आणलेलं आणि एक भरलं वांगं करतात त्याच्यासाठी पण आणलेलं आहे आणि भाजीसुद्धा करू शकतो. तर इथे ना माझं शिराळ्याची भाजी करायची होती. मला टिफिन द्यायचा होता म्हणून. पण ऐन टायमाला त्यांचा समोरून फोन आला की मला आजच्यासाठी टिफिन नको आहे, मला उद्या सकाळसाठी पाहिजे. मग मी जी शिराळ्याची भाजी बनवणार होती ना ती ठेवून दिली. माझ्याकडे पालक आणि घरात बनवलेला पनीर होता ना, त्याची आता मी पालक पनीरची भाजी करणार आहे. तर इथे पालक आहे तो मी पाण्यामध्ये ठेवलेला आहे जेणेकरून त्याची माती वगैरे निघेल. आणि आता इथे ना माझं सकाळी मी गेलेली तेव्हा डबे वगैरे हे जे मसाल्याचे डबे एकदम लगेच ना 2-4 दिवसात मग सुरुवात होते. सगळा डब्बा माझा सगळं अस्तव्यस्त होतो. इकडे तिकडे सगळं मसाले थोडेसे पडलेले असतात आणि जे मसाले पूर्ण आपण भरलेलं असतं ना हळद आणि मसाला, ते जे भांडं असतं ना, वाटी असते ना, ती पूर्णच त्याला आता पावसामुळे थोडं 2-3 दिवसात ना ते म्हणजे चिकट नाही असं ते भांड्याला चिकटून बसतं. त्याच्यामुळे ना मी ही भांडी वगैरे सगळी घासून ठेवली होती की जेणेकरून मी संध्याकाळी येईल तेव्हा हे सगळं छान व्यवस्थित पुसून वगैरे ह्याच्यामध्ये सगळे मसाले भरून ठेवेल. आणि जो हळद आणि थोडंसं माझं एक मसाला होता तो मी काढून ठेवला होता दुसऱ्या वाट्यांमध्ये काढून. ते सगळं आता मी याच्यामध्ये भरून घेतलेलं आहे. बाकी राई, जिरा हे बघा अशा प्रकारे सगळं छान असा डब्बा मी पूर्ण भरलेला आहे. पण तुम्हाला मी दाखवेल नंतर केव्हा तरी जर माझ्या लक्षात आलं की माझा डब्बा लगेच 4-5 दिवसात कसा होतो तर मी नक्की दाखवेल. इथे माझा ना मोठा डब्बा असतो ज्याच्यामध्ये सगळे पॅकेट्स असतात राई, जिरा किंवा असं हळद वगैरे, तो मी आता आतमध्ये ठेवून दिलेला आहे. आता मला इथे भाजी बनवायची आहे. तर त्याच्यासाठी मी इथे हे आहे ना पालक, ते पालक इथे बॉईल करायला ठेवलेला आहे आणि एक त्याच्यामध्ये फक्त टोमॅटो घातलेला आहे. आता इथे ना मला हे पण बरणी आहे ना, याच्यामध्ये माझं तूप खूप दिवस झालं होतं, तूप संपलेलं होतं आणि मला हा तूप आहे ना डीमार्टपेक्षा थोडंसं स्वस्त पडला आहे. पण दुकानवाला बोलत होता की डीमार्ट का माल बराबर नाही रहता है. आता मी इतके वर्ष वापरते, आपल्याला वापरतो त्याच्यावरनं माहीतच पडतो ना. पण मी जाऊ दे, बिचारा आता काय करणार. सगळ्यात जे वाणी आहेत ना त्यांचं थोडंसं ना प्रॉब्लेमच झालं आहे कारण का सगळ्याच घरातून ना डीमार्टचं सामान येतो. तर मी बोली की ठीक है कोई बात नहीं है, मुझे अभी के लिए 1 किलो का वो घी का पॅकेट दे दो. तर तेच ते जे मी पॅकेट घेऊन आले ना ते हेच. आता मस्तपैकी तुम्हाला मी हा डब्बा दाखवते ना, तो ना मी एकदा माझी ताईकडनं म्हणजे ताईच्या ओळखीचं कोण ना बिझनेस करत होते त्यांच्याकडनं मी हा घीचा डब्बा घेतला होता. तर तेच मी तुम्हाला दाखवत होते. त्यांचं गावरान तूप आणि मसाले आहेत म्हणून. तर त्याचं ते डब्बा आहे माझ्याकडे. त्याच्यामध्येच मी प्रत्येक टायमाला अशी तूप वगैरे ओतून ठेवते. आणि मी तूप जेव्हा ओतलं ना तेव्हा मी हातावर जरासं असं म्हणजे चोळून बघितलं तर मस्तपैकी ना त्याचा सुगंध छान येत होता. पण जो दाणेदार स्ट्रक्चर असतो ना तो नव्हता त्याला. म्हणजे असं बोलतात ना की गाईचं तूप कसं असं थोडंसं दाणेदार असलं पाहिजेल आहे, तसं नव्हता. त्याच्यामुळे मला माहिती नाही की आता ठीक आहे त्याचा सुगंध पण खूप छान होता. आणि हा आता मी शिरा बनवणार आहे. आज संकष्टी असल्यामुळे ना मी ना मोदक बनवणार नाही आहे कारण की 2-4 दिवसापूर्वीच मी मोदक बनवले होते ना, सॉरी गेल्या आठवड्यात बनवले होते. त्याच्यामुळे ना आता मी मोदक बनवणार नाही आहे. आता मी शिरा बनवणार आहे. आणि आता मी छोट्या डब्यामध्ये मी घी काढून घेतलेलं आहे, तूप काढून घेतलेलं आहे. आता मोठ्या डब्यामध्ये मी तुम्हाला दाखवते की मी अशा प्रकारे मोडून थोडंसं ते कोना आहे ना पॅकेटचं ते बाहेर येईल ना असं मी तूप ठेवते. जेणेकरून ना की तूप ना असं पॅकेट असं फोल्ड होऊन खाली पडत नाही आणि उभंच्या उभं राहतं. म्हणून मी तशा प्रकारे तुम्हाला दाखवते की मी तसं ठेवते.
आता तुम्हाला इथे बघा, मी जो तूप आत्ता काढला ना, त्याच्याच मी हा बनवताना खूप छान सुगंध येत होता. पण माहिती नाही आपल्याला मिक्स असतं, नसतं. मला खरंच माहिती नाही. प्लीज मला असं म्हणजे तुम्ही सांगा, की कसं असतं ते? कोणी जर वापरत असेल, तर ते घी कसं आहे ते मला नक्की सांगा. तर इथे मी शिरा वगैरे बनवून घेतलेला आहे. हा फक्त मी शिरा नैवेद्यासाठी ठेवणार आहे. कारण का मी आता पालक पनीर वगैरे बनवते आणि राईस बनवणार आहे आणि त्याच्याबरोबर पराठे बनवणार आहे. तर ते सगळं जेवण मी आता पूर्ण देवाला दाखवणार. आज काहीतरी ना गोड बनवायचं म्हणून मी शिरा बनवला आणि तो देवाला मी नैवेद्य दाखवलेला आहे. तर त्याच्यानंतर ना आता बघा, पालक पनीर मी मस्तपैकी हा जो माझं सॉरी ह्याची ना माझ्या ह्याच्यावरती मोबाईलवरती ना हे येते, वाफ येते ना, त्यामुळे ना ते क्लिअर दिसत नाही. इथे ना मस्तपैकी छान हा घरात बनवलेला पनीर आहे. जो माझा दूध खराब झाला होता ना, पॅकेट पूर्ण एक अर्धा लिटरचा खराब झाला होता आणि त्याच्यातून एवढा पनीर निघालेला आहे आणि मस्त सॉफ्ट झाला होता. खूप छान, म्हणजे मी एक दिवस त्याला चांगलं छान असं हे करून ठेवलं होतं आणि रात्री मग फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर ते 2 दिवसाचा अगदीचा हा पनीर आहे, पण तरी पण कडक झाला नव्हता. मस्त छान असा सॉफ्ट झाला होता. पूर्ण माझी हे झाल्याच्यानंतर ना, ही रेसिपी झाल्याच्यानंतर मी ह्याच्यावरती थोडंसं ना हे क्रीम, फ्रेश क्रीम असते ना, ती घातलेली आहे. हे बघा, परत वाफ आलेली आहे कॅमेऱ्यावरती. फ्रेश क्रीम घातलेली आहे आणि माझं इथे फायनली छान मस्तपैकी पालक पनीर तयार झालेलं आहे. आता पालक पनीर आहे आणि दुसरं काही मी भातावरती बनवणार नाही आहे, म्हणून मी विचार केला की चला मस्तपैकी येल्लो राईस बनवूया आणि छान असे पराठे. बघा, पराठे मस्तपैकी नेहमीप्रमाणे छान असे ना, म्हणजे ह्याला थोडं जास्त शेकवलं ना, की छान मस्त कुरकुरीत होतात. तर ह्याच्यामध्ये मी मस्त एक असे पराठे बनवलेले आहेत, पनीरची भाजी बनवलेली आहे आणि तो येल्लो राईस बनवलेला आहे. म्हणजे डाळीचं वगैरे काय प्रश्न येणार नाही. तर मस्तपैकी इथे माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही पिक्चर एन्जॉय करतो. जो रितेश देशमुखचा पिक्चर आहे ना, शिवाजी महाराजांवरती, तो पिक्चर आम्ही एन्जॉय करतो आहे. चला, तर असाच माझा जो दिवस तुमच्याबरोबर जर शेअर केला आहे, तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.